सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. पंच इशारा करते सामना सुरू झाल्याचा. संजय षटकातील पहिला चेंडू घेऊन आणि चेंडू खाली राहतोय. खाली राहिला आणि सरळ निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. सलामीची जोडी खेळपट्टीवर. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय डीएसपी वॉरियर संघ कॅप्टनने घेतला. हा चेंडू मात्र फटका खेळला. चेंडू स्ट्रेट टू मिड ऑन. क्षेत्ररक्षण खराब होतोय आणि त्यावर हरेशाला संधी मिळाली फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. शुभारंभ होतोय तो डीएसपी वॉरियर संघाचा. हरेश आणि दर्शन अशी जोडी खेळपट्टीवर. आपण पाहतात व्हीपीएल वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातली पहिली मॅच आपण पाहतोय. डीएसपी वॉरियर्स वर्सेस हरिदास सेठ प्रतिष्ठान. फ्लड लाईट ऑन करायचे आहेत टेक्निशियन. फ्लड लाईट ऑन करायचे आहेत त्वरित. येस फ्लड लाईट ऑन झालेले आहेत आणि मैदान अगदी दुधी प्रकाशात न्हावून निघालेलं दिसतंय. हरेश आणि दर्शन भोईल अशी जोडी खेळपट्टीवर आहे. हरेश यांनी आपलं खातं उघडलेले खेळण्यासाठी. दर्शन सज्ज होईल. संजय याला वाटतं बॅटला स्पर्श झाला होता आणि चेंडू सरळ जातोय तो थर्ड मॅनकडे. डी झोन आहे त्या ठिकाणी, त्यामुळे एक धाव मिळेल. डिक्लेअर झोन असल्यामुळे एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 2. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 5 षटकांची ही निर्धारित मॅच असणार आहे. डीएसपी वॉरियर्स वर्सेस हरिदास सेठ प्रतिष्ठान या दोन संघामधील मॅच. संजय त्याला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. टायमिंग बरोबर झालेलं नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सोपा झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होते. सोपा झेल सुटतोय. बघितलं आपण जवळपास मिडॉर आणि मिडॉपच्या मध्ये हा चेंडू होता आणि मिडॉपचा क्षेत्ररक्षक अगदी त्यांनी झेल सुद्धा केलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी झेल सुटतोय आणि जीवनदान मिळते. 2 धावा मिळतात. धावसंख्या झालेली आहे 4. संजय शॉर्ट रनअप. याला फटका खेळला. चेंडू सरळ जेवढा हायवेमध्ये आहे मात्र खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळतंय आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमा पार. चौकार. हरेश याच्या बॅट मधून निघाला हा पहिला चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात आहे. यावेळेला चेंडू मात्र खाली राहतोय. आडव्या फाटने खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं गोलंदाजी खूप चांगली होती. एक दर्जाची गोलंदाजी म्हणता येईल. पण क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडा खराब बघायला मिळाला कारण तब्बल 2 झेल सुटले. धावसंख्या झालेली आहे 8 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 मिनिटात पहिलं षटक पूर्ण केलं. हे फार महत्वाचं आहे. डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 4 मिनिटाचीच वेळ असते, परंतु आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतोय की तब्बल आपण 5 मिनिटाची वेळ देतोय.
मंडप डेकोरेटरचे ऑपरेटर आपण कुठे असाल तर आपण त्वरित संपर्क साधा. मंडप डेकोरेशनचे कोणी प्रतिनिधी असाल तर आपण त्वरित संपर्क साधा, विनंती आहे. तर दोन संघामध्ये आपण मॅच होते. डीएसपी वॉरियर्स वर्सेस हैदराबाद स्टेट प्रतिष्ठान. डीएसपी वॉरियर्स संघ कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डीएसपी वॉरियर्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 8. सलामी जेवढी खेळपट्टीवर आहे. हरेश खेळतोय. हरेश यांनी आतापर्यंत एक चौकार लगावलेला आहे. 5 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे आणि 7 धावनो खेळतोय. दर्शन एका चेंडूचा सामना केलेला आहे आणि एका धावसंख्येवर खेळतोय. आता मध्ये खेळण्यासाठी दर्शन सज्ज होईल. दुसरं षटक प्रणय. याला फटका खेळला. वाट शॉट. अगदी हेलिकॉप्टरच्या अंदाजाने फटका खेळला आणि चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन सीमा पार. षटकार. नंतर प्रथम बॅटिंग करताना डीएसपी वॉरियर्स संघाची धावसंख्या 16. बिनबाद 16. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत त्यामध्ये झेल होण्यासारखी संभावना नाहीये आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. हे पाहू शकता रिप्ले मध्ये आपण. खरं प्रयत्न चांगला केला होता खरं तर चेंडू अडवण्याचा, मात्र अगदी एका टप्प्यानं हा चेंडू सरळ वाईट ऑफ लॉंग ऑन सीमा पार निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणण्याचा मात्र धावसंख्येला वेग येतो. या षटकात मात्र धावा येताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. आता मात्र धावसंख्या झालेली ती 20-20. प्रणय याला हुक करण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंसं होतं मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. ताळमेल नाहीये. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. त्यांच्या अगेन्स्ट बंटी शूट प्रतिष्ठान. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल. 22 धावांची अगदी चांगली भागीदारी करून धावबाच्या रूपानं बाद झालेला आहे. उभा असणार आहे. प्रणय चौधरी मार्गस्थ होईल. याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फायनलकडे अतिशय वेगात चेंडू हाताळला होता. डाव्या स्टेजच्या बाहेरून हा चेंडू जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. आणि डी झोन असल्यामुळे त्या ठिकाणी 2 धावा म्हणजे 2+1 3 धावा मिळतील. 3 धावाने धावसंख्या झालेली आहे 25. प्रणय चौधरी मॅन फ्रॉम पूर्णा.
थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात भरकटतोय आपल्या दिशेमध्ये. यावेळेला मात्र कमबॅक करताना दिसतोय. चांगला चेंडू होता, चेंडूचा वेग सुद्धा भन्नाट बघायला मिळाला आणि अगदी चेंडू खाली राहिला होता. उजव्या यष्टीच्या जवळून निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. कुठल्या प्रकारे धाव नाहीये, धावसंख्या थांबलेली आहे 25 एक बाद 25. डीएसपी वॉरियर्स टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करताना हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. बॅक टू बॅक एक चांगला चेंडू बघायला मिळाला. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक चांगली धावसंख्या आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना डीएसपी वॉरियर्स संघाची धावसंख्या आहे 1 बाद 25. यानंतर लहू टावरी प्रतिष्ठान, निलेशजी लहू टावरी यांचा संघ, त्यानंतर बंटी सेठ प्रतिष्ठान, अभिजितजी प्रदीप खंडाळगे यांचा संघ, दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. आपण पाहतात VPL वर्ल्ड प्रीमियर लीग 2024. खरं तर हे सत्र दुसरं आहे. मागच्या वर्षी खूप मोठी स्पर्धा बघायला मिळाली होती याच माध्यमातून आणि हे दुसरं सत्र आहे. दुसऱ्या सत्रात आपण पाहतोय. प्रकाश जोतात मागच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा झाली होती आणि या वर्षीचा एक अलग अंदाज या स्पर्धेचा बघायला मिळतोय. विशाल पाटील यांचा आवाज अगदी आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय, अगदी ऑक्शन सोहळ्यापासून पाहतोय. विशाल पाटील यांच्यासोबत खरं तर मी आज जोडलेला आहे. आजचा एक दिवस नक्कीच या ठिकाणी यांच्याबरोबर एन्जॉय होईल. आज एक दिवसासाठी खरं तर मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामपंचायत वर्ल्ड तसंच संपूर्ण ऑर्गनाइजिंग कमिटीचे विशेष आभार व्यक्त करतोय. अमित चव्हाण येतोय तिसरं षटक घेऊन. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी फुल्लर लाईनचा चेंडू होता आणि सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. कुठल्या प्रकारे धाव नाही, धावसंख्या थांबलेली आहे 25. सागर पाटील इज ऑन स्ट्राईक. नॉस्ट्रायकर यांना दर्शन. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय गोलंदाजी करतोय, अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. लागोपाठचे चेंडू जर बघितले आपण अगदी फुल्लर लाईनचे चेंडू बघायला मिळाले, खोलवर टप्प्याचे चेंडू बघायला. आता मात्र थोडीशी चर्चा होणार दोन्ही बॅटरमध्ये, कारण तुम्ही जेव्हा तिसरं षटक सुरू झालेलं आहे, चांगल्या स्थितीमध्ये आपला संघ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा अशा प्रकारे तुम्ही लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळतात तेव्हा चर्चा ही होणारच आहे. अमित पुन्हा फटका खेळला, चेंडू सरळ जाईल तो स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण टीम मध्ये होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि याच बरोबर फलंदाज धावबाद. आणि आपल्या संघासाठी 15 धावांची खेळी केली. 7 चेंडूचा त्याने सामना केला, म्हणजे 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळला. संघाला सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल असं वाटत असताना मात्र धावबाच्या रूपाने बाद झाला. दर्शन बाद झाल्यानंतर आता मात्र खेळण्यासाठी येतोय तो म्हणजे जय. इज अ कम्प्लीट टेक्निक बॅट्समन जय इताडकर. यावेळेला मात्र चेंडू जाईल स्टर्डमॅनला. एकच धाव मिळेल. 27 धावा झाले, 2 बाद 27. जय इताडकर आता मात्र खेळण्यासाठी. जयकडे क्लास क्रिकेट आहे. जयला मी कित्येक वर्षापासून पाहतोय. क्लास क्रिकेटला खरं तर या ठिकाणी वाव आहे खऱ्या अर्थाने.
गॅप शोधले, चांगली फलंदाजी केली तर मोठ्या चांगल्या धावा मिळू शकतात. जय इताडकर आणि अक्षय टावरे हे दोघेही खरं तर गावदेवी पूर्णा संघाची सलामीची नेहमी धुरा सांभाळतात. अमित चव्हाण यावेळेला मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील केलं जाते. कॉड बिहाइंडचं लाऊड अपील, जोरदार अपील केलं गेलं होतं. मात्र अपील करण्यामध्ये उत्साह खूप दिसला, आत्मविश्वास काहीसा कमी होता, कारण फुल्लर लेनचा चेंडू होता आणि सातत्यानं बघितलं अमित सातत्यानं अशा प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळताना दिसतोय आणि तब्बल हा तिसरा चेंडू अमितच्या माध्यमातून डॉट बघायला मिळाले. काय गोलंदाजी करतोय. आता पण त्या षटकामध्ये अमित यांनी फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये असलेला संघ मात्र कुठेतरी या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय. यावेळेला स्ट्राईक सरळ पुढे आला, स्टेप आउट झालेला आहे. फटका खेळलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा पूर्ण होतील का? येस, 2 धावा पूर्ण होत आहेत. स्टेप आउट झाला होता, जयने फटका खेळला आणि 2 धावा पूर्ण. मात्र या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, कारण आपण बघितलं 2 षटकामध्ये धावसंख्या होती 25 आणि या षटकामध्ये धावाल्या तर फक्त आणि फक्त 4. मंडप अँड डेकोरेटर्स कृपया आपण संपर्क साधायचा आहे. मंडप अँड डेकोरेटर्स आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर डीएसपी वॉरियर संघाची धावसंख्या झालेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 29. आता मात्र चौथं षटक घेऊन येईल तो म्हणजे दीपेश चव्हाण. चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आणि 4 मिनिटाची वेळ तुमच्याकडे आहे. 16 मिनिटं पूर्ण झालेले आहेत, कारण आपण 4 षटके 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. आणि तर आपण असं एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी करतोय. दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे बॅटर्स जे फुटवर्क तितकं चांगलं बघायला मिळत नाही. तुम्हाला एक चांगला फटका खेळायचा असेल तर फुटवर्क फार महत्वाचं असतं. पायाची हालचाल तुम्ही केली पाहिजे, पदल आले त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे. दीपेश जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. लेफ्ट आर्म स्ट्राईक साठी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन करतर खेळायचं होतं, पण बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही. पंचांचा लेग बायचा इशारा होतो. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या झालेली 30. पहिल्या 2 षटकामध्ये 25 धाव होते. असं वाटलं होतं की 50चा आकडा सहजगत्या पार होईल, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अमित याने खूप चांगली गोलंदाजी केली आणि ह्या षटकामध्ये सुद्धा दीपेश खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. याला हुकचा फटका, मग तितकाच चांगला फटका बघताना आणि डी झोन मध्ये त्या ठिकाणी आहे. फाईन निघाला, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. पंचांचा काय इशारा होते पाहूया. 2 धावा मिळतात, कारण डी झोन डिक्लेअर झोन आहे. 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली 32. खरं तर शॉर्ट बॉल होता, हवा तितका फायदा घेता आलेला नाहीये बॅटरला. हा चेंडू मात्र अतिशय वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नामध्ये पाहतोय आपण. तालमेल बघायला मिळत नाही. धावी पूर्ण झालेले. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि दुसरी धाव इकडून तिकडे चोहीकडे बघायला मिळते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि मला या 2 धावा मिळतात. 2+1 3 धावा मिळतात. 2+1 3 धावा मिळतात. 3 धावाने धावसंख्या वाढते 35. लाठी चार्ज क्रिकेट बघायला मिळालं.
याला मात्र फोर्स केलेला आहे. क्वार्टर शॉट डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. फटका चेंडू सरळ निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर आणि हा 118वा षटकार VPL वर्ल्ड प्रीमियर लीगचा हा 118वा षटकार बघायला मिळाला. 111वा षटकार बघायला मिळाला. म्हणजे या मैदानावर हवाई यात्रा जास्त बघायला मिळालेली आहे. क्लास क्रिकेटपेक्षा हवाई यात्रा जास्त बघायला मिळाली आहे, कारण 111 षटकार आतापर्यंत झालेले आहे. आज तिसरा दिवस आहे. अजूनही उद्या खरं तर सुपर संडे असणार आहे, मेगा फिनाले असणार आहे. आणि आतापर्यंत 68 चौकार लगावले गेलेले आहेत. म्हणजे क्लास क्रिकेटपेक्षा तुम्हाला एक आक्रमक फलंदाजी जास्त बघायला मिळाली. जय इचाडकर याच्या बॅटमधून हा षटकार आला. षटकाराने आता धावसंख्येला वेग आलेला आहे. 41 दीपेश लेफ्ट आर्म. याला व्हाट शॉट अप्रतिम फटका. हा बॉल ऐकून हा लॉफ्ट केलेला आहे. चेंडू अगदी लॉंग जबरदस्त ताकदवर फटका. टायमिंग किती अचूक होतं, चेंडूवर नजर किती होती आपण जर बघितलं तर. मी सुरुवातीला सांगितले की जय हा क्लास बॅटर आहे. यावेळेला मात्र एक चेंडूमध्ये बदल केला गेला होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. सत्तेचाळीस धावा झाल्यात. 47. अजूनही एका षटकाचा खेळ आणि आमचे एक्सपर्ट स्कोर या ठिकाणी टायमिंग बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटके पूर्ण केलेले आहेत. हेच फार डिसिप्लिन असतं. डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. बरोबर अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटके पूर्ण केले आहेत. 47 धावा झाल्या आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. आणि दोन्ही बॅटर जे आहेत दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. जय यांनी दाखवून दिलेलं आहे. फटकेबाजी केली आतापर्यंत 2 षटकार त्याने लगावलेले आहेत. सागरकडे क्षमता आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक्स असणार आहे. आणि पाण्याची सुविधा किंवा कुठलाही मॅचेस असेल तर खेळाडू कक्षामधूनच 12th मॅन येईल. लक्षात घ्यायचंय 13वा खेळाडू जर असेल 3 षटकानंतरच ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. अंतिम षटक आर्यन वजे घेऊन येईल. आर्यन षटकातील पहिला चेंडू घेऊन हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, कारण स्क्वेअर चेंडू आहे. अगदी डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली 49. जय इचाडकर स्ट्राईक आणि नॉन स्ट्रायकर आहे सागर. आर्यन मार्गस्थ होईल. खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पुन्हा धावबाद करण्याचा प्रयत्न केला जाईल. बाईचा इशारा दे पंचांचा. आणि याचबरोबर 50चा आकडा पार केला जातो. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. DSP वॉरियर संघाच्या नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना एक चांगली सुरुवात. 50 धावा पूर्ण झाल्या. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 60+ कडे पाहत असणार आहे DSP वॉरियर. पुलचा फटका आहे. चेंडू हवेचा झेल होईल का? मात्र डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार.
चेंडू तितका शॉर्ट नव्हता, परंतु खेचून मारला होता आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून गेला होता. 6 धावांसाठी षटकार. हा चेंडू मात्र कमबॅक करताना बॉलर दिसतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ वेध घेतोय. यष्टी रक्षकाचा कुठल्या प्रकारचे धाव नाही. धावसंख्येत थांबलेले 56, 56. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. लहू टावारे प्रतिष्ठान तसेच बंटी सेट प्रतिष्ठान दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. पुन्हा एक चांगला चेंडू आहे. षटकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज आर्यन वजे. हेच फार महत्वाचं असतं. बऱ्याचशा वेळेला असं होतं की एक मानसिक दबाव निर्माण होतो एखादा चौकार किंवा षटकार लागल्यानंतर, पण मात्र लागोपाठचे 2 चेंडू तो निर्धाव हाताळतोय. आणि आता मात्र जय काहीतरी सागरला चर्चा करतोय सागर बरोबर. या लोअर फुलटा चेंडू फटका खेळला. चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेग कडे, डीप स्क्वेअर लेगला. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 57, 57. याला फटका खेळला. सरळ चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेकडे. फ्लॅट 6. मेरा शहर ये मेरी डगर. त्रेसष्ट धावा झाल्यात आणि 64 धावांचं लक्ष. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स आपण टॉस करूया, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला LED मेगा स्क्रीन पुरस्कृत झाले आणि श्रीजीबी वॉरियर्स टीमचे पुरस्कार आहे सन्माननीय निलेशानंदा भोईर साहेबांच्या शुभहस्ते आपण टॉस करूया. तसेच BM स्पोर्ट्स संघाचे संघ मालक अजयदादा भामरे साहेब आणि तसेच तानाजी भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण स्वर्गीय अनंत हरकू भोईर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस आपण करूया. मान्यवर देखील आमच्या समवेत जोडले गेले आहेत आणि तसेच दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आहेत. कॉल कोणाचा असेल? टीम लहू टावरे फाउंडेशनचा कॉल आणि वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 आला म्हणजे बंटी शेट प्रतिष्ठान टीमने टॉस जिंकला. मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम टॉस विनिंग कॅप्टनसाठी रिस्क वॉच आहे तो आपण देऊया, जो मला विश्वाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानबन व्हायचं आहे. टॉस जिंकला मित्र आणि जर आपण पाहिले तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक मॅच जिंकली आणि एक मॅच गमावली. सो त्या अनुषंगाने ही मॅच देखील इम्पॉर्टंटच आहे. सो निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार, फिल्डिंग करण्यात. आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना यावर्षी, कारण खऱ्या अर्थाने वर्ल्ड प्रीमियर लीग आपण 2024 पर्व पाहतात आणि स्पेशली 30 खेळाडू आपण पूर्ण गावच्या पाहिले. तर तुझं वैयक्तिक मत काय असेल या स्पर्धेविषयी आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना? अतिशय खूप आम्ही एन्जॉय केलं आहे या स्पर्धेला आणि आता ही मॅच आमच्यासाठी महत्त्वाचीच आहे. आम्ही जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. प्लॅनिंग कशा प्रकारे असेल? कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि टीममध्ये काही चेंजेस असतील का? सेम टीम राहील, तरी समोरचा संघ बलाढ्य आहे, त्याला आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम बंटी शेट प्रतिष्ठान. लहू टावरे फाउंडेशन टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. आतापर्यंत 2 मॅचेस केले, दोन्ही जिंकलेले आहेत म्हणजे पूर्णपणे आत्मविश्वास देखील भरपूर वाढलेला असतो. त्या अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागेल. 5 ओव्हर कितीपर्यंतचा टोटल या मॅचमध्ये सेफ वाटतो आणि टीममध्ये काही चेंजेस असतील का?
टीममध्ये तर काही चेंजेस नाही आहे, पण 5 ओव्हरमध्ये आम्ही 60+ करायचा प्रयत्न करू. आमच्या बॉलिंगच्या हिशोबात आम्हाला सेफ वाटतात तशा. पण असा पण आज टॉसचा काय हे नाही. मी त्याला पहिलाच बोललेलो होतो की आम्ही बॅटिंगच करणार आहे, कारण आपण 2 मॅची पण आम्ही खेळलो, दोन्ही आम्ही बॅटिंग करूनच जिंकलेलो आहे. आणि कशा प्रकारे एन्जॉय केले वर्ल्ड प्रीमियर लीग 2024? एन्जॉय भरपूर गेलेला आहे. स्वप्नात बघितलं नव्हता का इथे संधी भेटेल, पण आम्हाला संधी दिली. सर्व वर्ल्डकरांचे आम्ही सदैव ऋणी राहू. बेस्ट ऑफ लक टीमला. फूट आउट फाउंडेशन टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला बंटी शेट प्रतिष्ठान संघाने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालेलं आहे ते म्हणजे एक 3-in-1 कॉमेंटेटर, सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत. आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिली मॅच चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. DSP वॉरियर्स वर्सेस हरिदास सेठ प्रतिष्ठान दोन संघामधील मॅच आपण पाहतोय आणि लक्ष जे आहे 64 धावांचं लक्ष आहे. एक चांगलं लक्ष समोर ठेवलं होतं. खास करून स्लॉग ओव्हरमध्ये आपण बघितलं की जय इताडकर यांनी खूप चांगली फलंदाजी केली. 3 षटकार त्याने लगावले. 22 धावांची खेळी केली. सागरने खूप चांगली साथ दिली. इनिशियल सुरुवातीला हरेश आणि दर्शनमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. त्यानंतर मात्र सागर पाटील आणि जय इताडकर यांनी चांगली फलंदाजी केली आणि डावाला आकार दिला. 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. संजय पाटील आणि अमित चव्हाण. मोस्ट एक्सपिरियन्स संजय पाटील. खूप एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे पाठीशी. संजय पाटील म्हटलं की आणि नॉन स्ट्रायकरला अमित यंगस्टर. पहिलं षटक. हा चेंडू मात्र स्लोवर वन. चेंडूचा वेग कमी केला होता. अपील केलं जातंय. कॉट बिहाइंडचं जोरदार अपील, लाऊड अपील केलं जातंय. पंच सचिन म्हात्रे, त्याचबरोबर गणेश पाटील स्क्वेअर लेगला. यावर आडव्या बॅटने खेळलेला चेंडू सरळ जाईल तो लॉंग ऑन सीमा रेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण मध्ये डीप मध्ये, त्यामुळे एकच धाव मिळेल संजय यास आणि संजय आपलं खातं उघडतोय. डावाचा शुभारंभ करतोय. 64 धावांचं लक्ष आहे, म्हणजे एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे सुरुवातीला DSP वॉरियर्स संघाने. विठ्ठल जवळपास 7 ते 8 पावलांचं रनअप. स्टेप आउट झाला होता, पुढे गेला होता. मग ते बघून विठ्ठल याने बघितलं चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला. बॉडी लँग्वेजला बघितलं आणि हेच फार महत्वाचं असतं. गोलंदाजी करताना सुद्धा तुमचं लक्ष चांगल्या प्रकारे असणं फार गरजेचं आहे. चेंडूवर असलेली तुमची नजर बॅटरची सुद्धा असणं फार गरजेचं आहे आणि हेच तर फार महत्वाचं, कारण नजर हटी दुर्घटना घटी हे बऱ्याच वेळेला आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. विठ्ठल यावेळेला मात्र खरं तर शॉर्ट चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल. तुम्हाला एखादा फुलटा चेंडू जर असेल किंवा शॉर्ट बॉल असेल तर त्याचा तुम्ही फायदा उचलायला हवा. क्रिकेट म्हणजे काय तर एक चांगल्या चेंडूचा सन्मान तुम्ही करायला हवा. एकेरी दुहेरी धाव तुम्ही घ्यायला हवी. खराब चेंडूचा समाचार घेऊन चेंडूला सीमारेषेचा रस्ता तुम्ही दाखवायला हवा. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू. चेंडू सरळ जाईल तो डीप. विडॉनला खराब क्षेत्ररक्षण होते आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होते. 2 धावेची धावसंख्या झालेली 4. DSP वॉरियर्स वर्सेस हरिदास सेठ प्रतिष्ठाने 2 संघामधील मॅच पाहते. पहिली मॅच आज 3रा दिवस आहे VPL वर्ल्ड प्रीमियर लीग 2024. टॉस जिंकून DSP वॉरियर्स संघाने फलंदाजी केली आणि 64 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे हरिदास सेठ प्रतिष्ठान संघासमोर. यावेळेला पुन्हा एकदा साशंक नजरेनं बघितलं. चेंडूचा वेग कमी केला होता आणि या षटकामध्ये काय गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. किफायती गोलंदाजी. भलेही कुठलाही फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश आलं नाही. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. आता मात्र आस्किंग रेट वाढणार आहे, कारण उर्वरित जी 4 षटके आहेत 4 षटकामध्ये 60 धावांची आवश्यकता आहे.
म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15 धावा कराव्या लागतील. किमान 2 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे ते हरिदास शेठ प्रतिष्ठान संघाच्या बॅटरनं. जय इताळकर येतोय दुसरा षटक घेऊन, ज्याने बॅटिंग चांगली केली होती. बॅटला स्पर्श झाला होता आणि क्षणभर राह निघाली. थोडासा जय इताळकर त्या ठिकाणी नाराज आहे, कारण संधी होती या ठिकाणी तर ब्रेक थ्रू मिळवण्याची. दर्शन अगदी डीप मिड विकेटला आज दर्शन यांनी सुद्धा दर्शनीय फटके लगावले. डीप मिड विकेटने स्क्वेअर लेगच्या मध्ये सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना पाहतोय दर्शनला आपण. जय याला शॉर्ट बॉल, पुलचा फटका आणि मात्र चेंडू जात आहे. पंचांचा काय इशारा आहे ते पाहूया. 4 या 6. अगदी काही इंच सीमारेषेच्या आतमध्ये पडलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू पडलेला आहे. दर्शन यांनी प्रयत्न केला होता खरं तर, मात्र हा चेंडू अगदी अगदी काही इंच सीमारेषेच्या आतमध्ये पडला आणि 4 धावांसाठी चौकार. आता माझं दर्शनच्या ठिकाणी दुसऱ्या क्षेत्राकडे तैनात केलं जातंय. जय जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप अमितसाठी. हा चेंडू मात्र खाली राहतोय, अनपेक्षित अचानकपणे खाली राहतोय. पहिला चेंडू आपण शॉर्ट बॉल बघितला होता, पडल्यानंतर अनपेक्षित उसळला होता आणि त्यावर एक पुलचा फटका बघायला मिळाला. हा चेंडू मात्र खाली राहतोय. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या थांबलेली आहे 8. बिनबाद 8. 64 या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय हरिदास शेठ प्रतिष्ठान हा संघ. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज 3रा दिवस आहे. चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता. हेच फार महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करणं फार गरजेचं असतं. व्हेरिएशन. यस VPL 2024 चे चेअरपर्सन सन्माननीय भानुदास भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम सर, सुस्वागतम. व्हॉट अ शॉट. स्लॉक सिप खेळलेला आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातो. एक दर्जेदार, शानदार, बहारदार, जानदार षटकार. आत्ताच आगमन झालेलं आहे ते म्हणजे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 चे चेअरपर्सन सन्माननीय भानुदास भोईर साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी आपल्यास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. क्रिकेटशी त्यांचं तसं खूप अतूट नातं आहे. शेवटच्या चेंडूवर एक खूप चांगला फटका बघायला मिळाला. इस्करणी षटकातले 5 चेंडू टाकून झालेले आहेत.
कारण ह्या चेंडूवर एक षटकार लागवायला अचूक टायमिंग बघायला मिळालं. स्लॉकच्या अंदाजाने स्लॉक हिट बघायला मिळालं होतं आणि धावसंख्या झाली 14 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागणार आहे. मोठे फटके खेळावे लागतील. जय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला शॉर्ट बॉल मात्र कंट्रोल हुक शॉट बघायला मिळाला. खरं तर हुक शॉट चांगला खेळला असता जास्त धाव मिळू शकल्या असत्या. मात्र हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. कंट्रोल हुक शॉट फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या झालेली 15 म्हणजे अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 49 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली बिनबाद 15. 64 धावांचं लक्ष आहे. आपण जी मॅच पाहतोय DSP वॉरियर्स वर्सेस हरिदास स्टेट प्रतिष्ठान 2 संघामधील मॅच पाहतोय. 64 या धावसंख्येचा पाठलाग करताना हरिदास स्टेट प्रतिष्ठान संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 15. पंच काय इशारा करतायत पाहूया. ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर प्रतीक त्या ठिकाणी जातील. हरिदास स्टेट प्रतिष्ठान या संघाची 4थी मॅच आहे आणि ओपनिंग मॅच या संघाने जिंकली होती. त्यानंतर 2 मॅचमध्ये या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणजे ही मॅच जिंकणं अनिवार्य असणार आहे आणि ते या स्पर्धेमधलं आव्हान त्यांचं संपुष्टात येऊ शकतं. त्यांना वाट पाहावी लागेल 2025ची. बॉल जर गेला हरवला तर नवीनच चेंडू मिळेल दोन्ही बॅटर किंवा कॅप्टनच्या माहितीसाठी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 15. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय जतीन टावरे येतोय. जतीन टावरे मॅन फ्रॉम पूर्णा. जतीन टावरे फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच इशारा करताय डेड बॉल. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. संजय पाटील नॉन स्ट्राईक रेनला उभा आहे. खेळण्यासाठी सज्ज होईल अमित चव्हाण. फोर्स केल्या अर्थात पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि अमित चव्हाण याच्या बॅट मधून निघाला हा षटकार. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर त्यांनी नजर ठेवली आणि काय दर्जेदार पुलचा फटका खेळला आणि चेंडू कुठेतरी दूर गेला. तारामंडल जवळपास आपण पाहतो 102 मीटरचा हा षटकार. जतीन लेफ्ट आर्म पुन्हा वाटे शॉट सरळ चेंडूला भिटकावून दिला होता. फोर्सच्या अंदाजामध्ये बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. चेंडू सरळ निघून गेला होता. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 27 धावा झाल्या. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. पहिल्या 2 षटकामध्ये फारशा धावा आलेल्या नव्हत्या. फक्त 15 धावा आल्या होत्या. या षटकात मात्र कुठेतरी अमित आक्रमण करतोय आणि खरं तर आवश्यकता होती अशा प्रकारच्या फटक्यांची. कारण आस्किंग रन रेट खूप हेल्दी होतं. खूप जास्त प्रमाणात वाढलं होतं आणि
त्या अनुषंगाने फटकेबाजीला प्रारंभ केला अमित याने. जतीन लेफ्ट आर्म, हा चेंडू वाटा शॉट, फ्लिकचा फटका आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा षटकार. मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट, कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा. जस्ट फ्लिक केलं होतं आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर गेला होता आणि लागोपाठचा हा तिसरा षटकार बघायला मिळाला. काय बॅटिंग करतोय अमित. आणि आता मात्र षटकारानंतर धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली आहे नेल्सन 33, डबल 3. आता मात्र जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 64 धावांचं लक्ष आहे. 2 षटके जेव्हा समाप्त झाली तेव्हा लक्ष खूप दूर वाटत होतं, पण मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि आम्ही त्याने आक्रमणाला सुरुवात केली. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. फुल टॉस चेंडू आहे. पंचांचा काय इशारा आहे ते पाहूया. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली 37. या षटकामध्ये मात्र आक्रमण बघायला मिळते. जतीन महागडा ठरतोय. फुलटा चेंडू पुन्हा त्या अंदाजामध्ये फटका चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र यावेळेला कुठल्या प्रकारची चूक नाही. लॉंग ऑफ लाईक चांगला झेल समाप्त केला जातोय. फटका खेळलेला होता. लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑफला एक चांगला झेल समाप्त केला. मात्र बाद होण्यापूर्वी आम्ही त्याने काय बॅटिंग केलेली आहे. तब्बल त्याने 3 षटकार लगावले, 2 चौकार लगावले, 34 धावांची विस्फोटक विध्वंसक खेळी केलेली आहे. 13 चेंडू मध्ये 34 धावांची खेळी केली. 37 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली संजय आणि अमित मध्ये. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे राज मिटकर. मॅन फ्रॉम पूर्णा. जतीन महागडा ठरतोय. याला इझिली फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का सीमा पार होईल आणि 6 धावांसाठी षटकार. बंद रमेश भारताचा होता ना, अशा प्रकारे फटके खेळायचा. भारताचा एक मात्र बॅटर असा होता की ज्याच्याकडे फुटवर्क नव्हतं, सदागोपंत रमेश, पण तो अशा प्रकारे ताकदीचा वापर करायचा. त्या अंदाजामध्ये राज यांनी फटका खेळला, मात्र लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर केलं. 6 धावा मिळाल्या आणि धावसंख्या सुद्धा वेगाने वाढलेली. धावसंख्या झाली 43. आता समीकरण मात्र राहिलेलं आहे 12 चेंडू आणि 21 धावा. महागडं षटक. आमचे स्कोरर माहिती दिली, या षटकामध्ये 28 धावा दिल्या, 28. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या आणि महागडं षटक जतीन याचं बघायला मिळालं. 43 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावा ज्या हव्या आहेत 12 चेंडू आणि 21 धावा.
वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय. DSP वॉरियर्स संघाने 63 धावा करून 64 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं ते हरिदास स्टेट प्रतिष्ठान संघासमोर. सुरुवात तितकीही चांगली झालेली, मात्र तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं आम्ही त्याने आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये, पण सामना आता मात्र अगदी दोलायमान स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. कट टू कट अगदी 50-50 अवस्थेमध्ये, कारण 12 चेंडू आणि 21 धावा. हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे, कारण हे चौथं षटक आहे. यावेळेला मात्र चेंडू खरंच तर थोडासा आखूट टप्प्यात चेंडू पडल्यानंतर थोडासा उजव्या ष्टीच्या बाहेर निघून गेला आणि पंचांचा इशारा आला वाईट बॉल. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 44 धावा झाल्यात. 44. संजय आणि राज मिटकर अशी जोडी. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आय थिंक स्टंपला ब्रश करून गेलेला चेंडू असं वाटतंय, पण बेल्स पडलेली नाहीये. पाहूया आपण रिप्ले मध्ये. बॅटला स्पर्श झाला होता. एक धाव संजयने पूर्ण केली. धावसंख्या झालेली 45. 45 एक बाद 45. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. ऋतिक पाटील लॉंग रनअप आहे, जवळपास 10 ते 12 पावलांचं रनअप आहे. चेंडूचा वेग कमी केलेला आहे आणि बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू सळ विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात. आज ब्लू है पानी पानी. एकोणावीस धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 19 धावा. सन्माननीय छत्रपती पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बीजेपी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय छत्रपती पाटील साहेब, वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. VPL वर्ल्ड कप प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच त्यांच्यासोबत ग्रामपंचायत वर्ल्डचे विद्यमान सरपंच सन्माननीय रामशेठ भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मराठा पंजाब हॉटेलचे प्रोप्रायटर, तसेच BCAचे अध्यक्ष, माझे अध्यक्ष, ज्यांनी क्रिकेटला नवी दिशा आणि नवा मार्ग दिला, असे योगेशजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. याला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातात कुठल्या प्रकारे धाव नाही. धावसंख्या थांबलेली आहे. 46-46 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 18 रिक्वायर्ड. यावर मात्र स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे कव्हरच्या दिशेने. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा पार, चौकार.
पंच ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष सन्माननीय छत्रपती पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सरपंच रामशेठ भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेला होता फुलटा चेंडू होता. खरं तर बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होत नाहीये. फाईनलीकडे खेळायचं होतं. संधी होती खरं तर मोठा फटका खेळण्याची. पुणे इथे गोलंदाजासाठी ऋतिक मार्कस होईल राईट आर्म. याला खरं बॅकफुटला फटका खेळायचा टायमिंग बरोबर झाले. शॉर्ट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र एकच धावेवर समाधान मानतो या ठिकाणी प्रणय. खरं तरी प्रणयला खरं तर स्ट्राईक घ्यायची असेल त्यामुळे फक्त एकच धाव घेतली. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 51. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 13 धावा. मान्यवर कक्षामध्ये आता ज्यांचं आगमन झाले सन्माननीय छत्रपती पाटील साहेब बीजेपी ठाणे जिल्हा ग्रामीणचे विद्यमान उपाध्यक्ष आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे रामशेठ भोईर साहेब जे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत वळ आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर परशुराम दोंडी टावरे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील साहेब यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि खरं तर क्रिकेटला ग्रामीण क्रिकेटला नवी दिशा आणि नवा मार्ग दाखवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे योगेशजी भोईर BCAचे माझे अध्यक्ष आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मराठा पंजाबचे ते प्रोप्रायटर आहेत हॉटेलचे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अवंतर धाव मिळते. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये हाय स्कोरिंग मॅच जरी असली प्रणय खेळपट्टीवर आहे. प्रणयकडे एक क्षमता आहे पण सध्या त्याने वापर करायला हवा. फुल टॉस चेंडू. चेंडू सरळ जाते मिड विकेटला. थोडंसं थंबळ होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर रॉंग अँड थ्रो म्हणता येईल कारण बॅटर साईडला स्ट्राईक साईडला थ्रो केला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण ते क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा घटना घडत असतात. 2 धावा मिळत आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. हा चेंडू मात्र अगदी एसटीच्या वरून निघून गेला होता. अगदी सोडून दिला होता. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता आहे ती 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. अगदी संघर्षपूर्ण मॅच आपण पाहतोय. DSP वॉरियर्स आणि हरिदास सेठ प्रतिष्ठान दोन संघामधील ही क्रुशियल मॅच संघर्षपूर्ण मॅच आपण पाहतोय. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. येस कारण अगदी डाव्या स्टेजच्या बाहेरून आणि 1 इंच जरी डाव्या स्टेजच्या जवळून गेला ना बाहेरून तरी पंच अशा चेंडूला शिक्षा देत असतात. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी त्यामध्ये 4 चेंडू आणि 9 धावा.
याला मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय संघर्ष बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. आता मात्र एक गोष्ट आहे, बॅटला स्पर्श झाला होता. एक गोष्ट एक मोठा फटका खेळावाच लागेल हरिदास स्टेट प्रतिष्ठान संघाला मॅच जर जिंकायचे असेल, कारण 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धावा. खरं तर शेवटच्या चेंडूवर धाव घेतली होती प्रणय याने सुधाकडे स्ट्राईक ठेवली होती. त्याचा फायदा तो घेईल का, संघाला विजय मिळवून देईल का, हा एक प्रश्न आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय. सातत्याने प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतोय, व्हेरिएशन बघायला मिळतंय. अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय. पहिले दोन चेंडू जर बघितले आपण, थोडस पहिला चेंडू अगदी डाव्या स्टेजच्या वरून निघून गेला होता. दुसरा चेंडू आपण जो व्हाईटच्या रूपाने दिला गेला तो डाव्या स्टेजच्या अगदी जवळून निघून गेला होता. त्यानंतर अगदी व्हेरिएशन बघायला मिळते. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. म्हणजे दोन्ही चेंडूंना हा सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. हा चेंडू मात्र उजव्या षटकाच्या खूपच बाहेर जातोय. या षटकामध्ये आतापर्यंत किती वाईट चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू वाईट टाकून झालेले. त्याचा फायदा मात्र आतापर्यंत उचलता आलेला नाहीये. 2 चेंडू 8 धावा. दोन चेंडू आणि 8 धावा. भूषण याला फटका खेळलेला आहे. चेंडू उंच उंच हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पंचांचा काय इशारा ते पाहूया. 4 या 6 धावा. आपण जागेवर फटका खेळला होता. उंचच उंच बराच वेळ चेंडू हवेत. पंचांचा काय इशारा मला चेक करण्यासाठी हे केलंय. चेंडू सीमारेच्या बाहेर गेलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहतील. वेदर इट इज बाउंड्रीज ऑर सिक्सर. 4 धावा की 6 धावा. पंच तिसरे पंच पाहणी करतील. तिसऱ्या पंचांचा काय या ठिकाणी डिसिजन निर्णय येतोय पाहूया आपण. दोन चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना अशा प्रकारचा फटका खेळलेला आहे आणि तिसऱ्या पंचांवर निर्णय आलेला आहे. 4 धावा आहेत की 6 धावा. स्लो मोड ऑफ ऍक्शन मध्ये पाहतील, स्लो मोशन मध्ये पाहतील पंच, कारण क्रुशियल मॅच आहे, पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय चौकार आहे. अगदी काही इंच हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडलेला आहे. काही इंच. यस, रिप्ले मध्ये क्लिअर कट दिसतोय. काही इंच हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. यस, त्या ठिकाणी बॅनर अगदी काही इंच सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू पडलेला. तिसऱ्या पंचाने बारकाईने बघितलेलं आहे, कारण क्रुशियल मॅच आहे. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 धावा. प्रणय गोल्डन बाउंड्री मारेल का, गोल्डन सिक्सर मारून संघाला विजय मिळवून देईल का? रंगतदार सामना बघायला मिळतोय. डीएसपी वॉरियर्स विथ हरिदास स्टेट प्रतिष्ठान, दोन संघामध्ये मॅच क्रुशियल. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळते. टाळ्यांचा आवाज सुद्धा येईल, कारण कुठलाही संघ विजय प्राप्त करू शकतो. शेवटचा चेंडू आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. याला फटका खेळलेला आहे, स्ट्रेट डाऊन.
आणि याचबरोबर षटकार गोल्डन सिक्सर. साठी 13 चेंडूमध्ये याने 34 धावांची खेळी केली. तब्बल त्याने 4 षटकार लगावले आणि 2 चौकार लगावले आणि सुरुवात खूप चांगली करून दिली आपल्या संघासाठी. अमित चव्हाण इज मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. काय सामना पाहायला मिळाला. चला प्लेअर ऑफ द मॅच आपण यायचं आहे. अर्थातच अमित चव्हाण या सामन्याचे सामनावीर आहेत. सो त्यांना मी इन्व्हाइट करतो, आपण लवकर या. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. व्यासपीठावरती आमचे भरपूर सारे दिग्गज मान्यवर आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. सर्वप्रथम मी विनंती करतो व्यासपीठावरनं सन्माननीय छत्रपती पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे अमित चव्हाणला. त्यानंतर आपण देऊया यतीन मडवी आणि त्यांच्या बंधूंच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे. मी विनंती करतो देण्यासाठी. छत्रपती पाटील साहेबांचा शुभ हस्ते दिला जातो. त्यानंतर केक देण्यासाठी मी विनंती करतो राजू पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते केक द्यायचा आहे. अतिशय चांगला खेळ आपण पाहिला अमित चव्हाणचा. अगदी थ्रिलर मॅच मध्ये बाजी मारली हरिदास शेठ प्रतिष्ठान टीमने. अतिशय चांगला खेळ आपण त्यांचा पाहिला. वन सेकंड वेल प्लेड. आणि पुढच्या त्यानंतर आज आमचे भरपूर सारे प्रमुख अतिथी आमच्या समवेत जोडले गेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. सर्वप्रथम शुभ सन्मान केला जाईल. शुभ सन्मान आपण करूया. आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीणचे सन्माननीय छत्रपती पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय विद्यमान सरपंच अर्थातच सन्माननीय रामदादा भोईर दादांना मी विनंती करतो आपला शुभ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण चिन्ह देऊन सन्मान केला जातो. प्लेअर ऑफ द मॅच साठी अर्थात जर आपण पाहिलं तर प्रत्येकी टॉस विनिंग कॅप्टनसाठी आपण रिस्क वॉच देखील पाहिला, जो आम्हाला पुरस्कृत केला गेला होता. प्रीतम सोपान पाटील दादांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाला होता. ते देखील आज उपस्थित राहिले.
तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला संपूर्ण चेंडू पुरस्कृत केले असे सन्माननीय संदीप दत्तात्रय भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच प्लेअर ऑफ द मॅचसाठी आपण केक पाकला जो आम्हाला धीरज दिगासकर आणि तसेच आशिष दादा मिटकर दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चला विनंती असेल सामन्याला देखील सुरुवात करायची आहे आणि सामन्याला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामधनं आपण या मासा पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकूया अजय घरत सरांचा. धन्यवाद. तसेच वडगावचे समाजसेवक सन्माननीय विठोबा शंकर पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. थैंक यू सो मच विशाल पाटिल एंड डॉक्टर मोरेश्वर गवली सर. गुड इवनिंग फ्रेंड्स, आप सभी को अजय घरत का प्रणाम और हार्दिक स्वागत है आप सभी का वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 2 में. आज का तीसरा दिन, तीसरी रात इस टूर्नामेंट की और आज का दूसरा मैच आपके सामने है. लहू टावरे फाउंडेशन वर्सेस बंटी शेट प्रतिष्ठान. टॉस को जीता है बंटी सेठ के कैप्टन ने और